येतं येतं हां. व्यवस्थित येतं. आज एकादशी, कार्तिकी एकादशी सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे आज आणि उद्या. सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा. खरं म्हणजे आपण 10वा अध्याय पूर्ण म्हटला असता तर पण उशीर होईल. होऊ देत, या विभूती होत आहेत हेच होऊ देत. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. आपण विभूती पाहतो आहोत परमेश्वराच्या, भगवंताच्या. आणि काल आपण एक एक समजून घेतलेले आहेत की उच्चैश्रवा, ऐरावत हे मी कसं आहे. आता पुढच्या विभूती पाहायच्या आहेत आपल्याला, किंवा आयुधांमधलं वज्र मी कसं आहे ते आपण पाहिलं होतं की दधीची ऋषीने एवढा मोठा त्याग केला आणि स्वतःच्या देहाचा जर अनेकांना उपयोग होत असेल, अनेकांच्या कल्याणासाठी, तर त्यांनी तो आपला प्राण सम्यक, जसं गीतेत सांगितलं आहे तसं आपले प्राण योग्य रीतीनं त्याचा नियंत्रण करून हा देह सगळ्यांसाठी दिलेला होता. आता 29मध्ये पाहणार आहोत. आणि काल कामधेनू आणि ह्याचंही पाहिलेलं आहे की कामधेनू किती उपयोगी पडलेली आहे. वसिष्ठांना उपयोगी पडलेली आहे, जमदग्नींना उपयोगी पडलेली आहे. आता 29वा श्लोक आज बघूया. अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहं. अगदी महत्त्वाच्या विभूती आता सांगतायत. अहम संधी बघा. अनंतहा च अस्मि, यादसाम अहम, आणि पितॄणाम अर्यमा च अस्मि. च अस्मि हे प्रत्येक ठिकाणी. आणि यमहा संयमताम अहम. संयमताम अहम. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ बघा. अहम म्हणजे मी काय आहे, तर नागानाम अनंतहा च अस्मि. पहिल्या यादी चालली आहे म्हणून आणि शब्द प्रत्येक ठिकाणी वापरलेला आहे. नव्यानं असतं तर अनंतश्चास्मी म्हणलं असतं, अनंत हा अस्मी म्हणलं असतं, पण च घातलेलं आहे. आणि मी काय आहे, तर नागांमध्ये. आता नाग आणि सर्प यात थोडा फरक असतो आपल्याला माहिती आहे. तर नागांमध्ये मी काय आहे, अनंत आहे. अनंत म्हणजे शेष नाग मी आहे. शेषावर पहुडलेला आहे की नाही भगवंत नारायण, तसा. तर तो शेष नाग मी आहे. आणि यादसाम, यादस म्हणजे जलचर प्राण्यांमध्ये किंवा त्यांचा जो अधिपती आहे त्यातला वरुण हा अस्मी. जलदेवता जी आहे, वरुण देवता, तर ती मी आहे. म्हणजे जलचर भरपूर आहेत, प्राणी पण आहेत, अधिपती आहेत, देवता आहेत, पण वरुण ही देवता सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. म्हणून आपण सुद्धा बघा पुण्याहवाचन वगैरे करतात किंवा छोट्या छोट्या घरामध्ये पूजा करतात, त्यावेळेला कलशाची पूजा केली जाते. आणि वरुण ज्याच्यामध्ये आहे देवता, तिची पूजा केली जाते. तर म्हणून इथे वरुण हा च अहम, मी वरुण देवता आहे. जलचरांच्या अधिपतींमध्ये मी वरुण आहे. आणि पितॄणाम, पितरसुद्धा महत्त्वाचे आहेत. आजच सकाळी कुठे ऐकत होते रामानं
रामानं जेव्हा रामायणात चित्रकूटाला गेल्यानंतर दोघांनी मिळून बांधली बरं का, कुटी जी बांधलेली आहे ती आश्रम, पाना फुलांनी वेलींनी असा तो आश्रम बांधला. तर तिथे गेल्यावर सुद्धा त्यांनी प्रथम वास्तुपूजन केलेलं आहे. आणि वास्तुपूजन करत असताना देवतांचं पूजन महत्त्वाचं आहे, पितरांचं पूजनसुद्धा महत्त्वाचं आहे. आपल्याकडे पितरांची आठवण ही काढलीच पाहिजे. लोक म्हणतात आता आनंदाच्या वेळेला कशाला जुन्यांची आठवणी काढायच्या, नाही. तर तसं इथे पितृणाम अर्यमाहम, पितरांमध्ये अर्यमा नावाची जी देवता आहे किंवा पितर जे आहेत ते मी आहे. आणि सगळ्यात पुढचं महत्त्वाचं आहे संयमताम अहम यमः. सगळ्या या विश्वावर नियंत्रण ठेवणारा कोण आहे? हो, यम. यम धातूचाच अर्थ आहे नियंत्रण ठेवणे, म्हणून तिला देवताच करून टाकले. तर यमराज हा मी आहे. म्हणजे यमराज हा काही स्वतंत्र हे नाही आहे, परमेश्वराचाच अंश आहे, परमेश्वराचीच विभूती आहे. आणि त्यांनी महत्त्वाचं काम त्याला देऊन टाकले, सगळ्यांचं नियंत्रण कर बाबा. त्यानं त्याचा अधिकारी नेमला चित्रगुप्त. असं म्हणतात की त्याच्या वहीत सगळं लिहिलेलं असतं. तसं आपल्याकडे सुद्धा आपण महत्त्वाच्या नोंदी करून ठेवतो. हा यम सगळ्यांवर नियंत्रण ठेवणारा मीच आहे. यम संयमतामहम. काही ठिकाणी काल कलयतामहम, म्हणजे गणना करणारा काळ मीच आहे, यम मीच आहे, नागांमधला शेष मी आहे, वरुणदेव मी आहे, आणि महत्त्वाची अर्यमा ही पितरांची देवता किंवा पितरांमधला प्रमुख तो मी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा यमराज मी आहे. आता ह्या सगळ्या विभूती भगवंतांनी महत्त्वाच्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. आता समश्लोकीमध्ये काय म्हणतात बघा. नागात शेष मी थोर, जळी वरुण देवता, पितरी अर्यमा तो मी, ओढणारात मी यम. ओढणारा म्हणजे नियंत्रण करणाऱ्यांमध्ये मी यम आहे. जलजंतूत वरुण नाग जातीत शेष मी, यम निग्रह करत्यात अर्यमा पितरात मी. आपल्या घरामध्ये सुद्धा बघा सगळे गोड गोड बोलत असतात, पण एखाद्या व्यक्तीला असं नियंत्रण ठेवायला थोडंसं कठोर किंवा शासनात ठेवावं लागतं, नाही तर कोणी कोणाचं ऐकणारच नाही. प्राधान्यता जी प्रमुख मोठी व्यक्ती असते पुरुषांपैकी ती श्रेष्ठ असते. तसं ते सगळ्यांवर करडी नजर ठेवतात आणि बरोबर कोणाचं काही चुकत असेल तर त्याला अडवतात. तसा आहे हा यम. आपल्या हातून चुकलं रे चुकलं की आपल्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. पण आपण छान वागत असू तर तो काही आपल्याला बळच आपल्या मागे लागत नाही. आता कालच त्या मनाच्या श्लोकामध्ये 2 उदाहरणं सांगितलेली आहेत. आधी हे होऊ देत समश्लोकी. काशीनाथ स्वामी म्हणतात, विषधर बहुनागा माझी, मी गा अनंतू, वरुण उदक राशी माझी, मी जाण पाथू, पितृगण समुदायी, अर्यमा मी किरीटी, नियम करीत यात मी यमू सर्व सृष्टी. सगळ्या सृष्टीचं मी नियंत्रण करतो. हा जर बॅलन्स ठेवलाच नसता, नियंत्रण ठेवलं नसतं, तर या पृथ्वीचा बॅलन्स राहिलाच नसता सृष्टीचा. म्हणून यमराज ही देवता सगळ्यात महत्त्वाची. आठल्य म्हणतात, नागांमध्ये सकळ मीच अनंत गाजी, तैसा असे वरुण मी जलजंतू माझी, मी अर्यमाच पितरात मनात जाण, की संयम्यात यमराज ही मीच जाण. तथ्य म्हणतात, असे मीच नागात पार्था अनंत, तसा दंडधारी असे संयम्यात, जली राहती त्यामध्ये मी वरुण, मला अर्यमा पैत्र संचात जाण. पितरांमधला अर्यमा मला संच अनेक असतात, त्यापैकी मी एक आहे. नागयोनीत मी शेष जो अनंत, वारी देवामधी वरुण मीच होत, सर्व पितरांमधी अर्यमा असे मी,
नियंत्यातील यमधर्म तोही बामी. सगळ्या नियंत्रण करणाऱ्यांमध्ये अनेक आहेत. आता आपल्याकडे बघतो आपण की जसं संरक्षण खात्यामध्ये अगदी पोलीसपासून वरच्या दर्जापर्यंत मोठे मोठे अधिकारी असतात. सैन्यामध्ये पण तसंच असतं. मिलिटरी वेगळी, नेव्ही वेगळी, हो की नाही. तर सगळ्यातला जो प्रमुख आहे ना, तो मी आहे. एक आता याची विशेष आपण बघूयात, प्रत्येकाचं वैशिष्ट्य. आपण एक 9 नागांचं स्तोत्र पण म्हणतो बघा. अनंतम वासुकी शेषम पद्मनाभम च. तर त्याच्यामध्ये सुद्धा अनंताचा उल्लेख अगोदर केलेला आहे आणि शेष हा पुढे, पण यालाच इथे यांनी शेष असं म्हटलेलं आहे. वास्तविक परमात्मा कसा आहे हो? निर्गुण, निराकार. पण त्यांनी जेव्हा संकल्प केला त्यावेळेला तो सगुण रूपात यायला लागला आणि मग अनेक रूपांनी या सृष्टीमध्ये तो अवतरायला लागलेला आहे. म्हणून नारायण का म्हणतात की नार म्हणजे जल आणि अयन म्हणजे त्याचं ठिकाण. तर जलामध्ये जो राहतो, जलमय सृष्टीमध्ये वास्तव्य करतो, तर नारायण आहे. आणि मुख्य तो ज्याच्या शिरावर पहुडलेला आहे तो म्हणजे हा शेषनाग आहे. तर तो मी आहे असं आपण लक्षात घेऊया. पण शेषाचे पूर्वीची कथा माहिती असेल तुम्हाला की हा शेष रामायणामध्ये रामाचा लहान भाऊ लक्ष्मण झालेला असतो आणि त्यावेळेला तो थोडासा नाराज असतो की आपल्याला स्वतःकडे काहीच अधिकार नाही. तेव्हा तो त्याला वरदान देतो की पुढच्या जन्मी तू माझा मोठा भाऊ होशील. आणि म्हणून श्रीकृष्णावतारामध्ये बलराम हा शेषाचा अवतार आहे आणि त्याला मोठा भाऊ, मोठ्या भावाचं पद मिळालेलं आहे. तर तो मी आहे, शेष रूपातला मी आहे असं लक्षात घे. आणि म्हणून तिथे मात्र बलराम सांगतील तसं, दादा सांगतील तसं भगवंताला ऐकायला लागतं किंवा ते ऐकत असतात, मोठा मान त्याला देत असतात. तर या परमेश्वराच्या भूमिकेतून सुद्धा आपण जर असं पाहिलं की घरामध्ये कुणाचं तरी मोठ्याचं आपल्यावर हे पाहिजेल आहे, वर्चस्व पाहिजेल आहे आणि त्याचं सगळ्यांनी ऐकलं पाहिजेल आहे. आता वरुणी ही देवता तर मी मगाशीच सांगितलं की प्रत्येक दिशेचा एक प्रत्येक दिशेची एक देवता असते. 10 दिशा आहेत ना, तर पूर्व आहे ती इंद्राची आहे. आग्नेयला अग्नी असतो म्हणजे आग्नेय. दक्षिण दिशा ही यमाची असते. नैऋत्येला नैऋती किंवा नैऋत्य. पश्चिमेला वरुण आहे आणि वायव्य दिशेला वायव्य किंवा वायू. आणि उत्तरेला चंद्र, ईशान्येला ईशान्य आणि वरच्या दिशेला ब्रह्म आणि खालच्या दिशेला अनंत नाग, शेष. या दोघांचे इथे उल्लेख येतो, वरुण आणि शेष. या सगळ्यांच्या दिशा आपण जेव्हा नवग्रहांची पूजा करतात, 9 दिशांचे सगळे हे, तर त्यावेळेला ती प्रत्येकाची आपण पूजा करत असतो आणि त्याचं एक स्थान ठरलेलं आहे. कोणी दुसऱ्याचं हे करायचं नाही, उल्लंघन करायचं नाही. लोक म्हणतात काय नेहमी काय तुम्हीच ते करायचं, आम्ही जरा चेणे काम तेणे करू, दुजा करी सो गोता काय. प्रत्येकानं स्वतःचीच जबाबदारी, स्वतःचं कर्तव्य पार पाडायचे हे पूर्वीपासून सांगितलेलं आहे आणि भगवद्गीतेत तर याच्यावरच जोर दिलेला आहे. आता पुढची आहे पितृदेवता म्हणजे अर्यमा. तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक देवता आहेत, पण परमेश्वरानं निर्माण केलेल्या या सृष्टीच्या सप्तलोकात आणि सप्त पाताळात प्रत्येक विभूतींची स्थानं सांगितलेली आहेत. आत्ता मी म्हणलं तसं देवलोकाचा राजा इंद्र, विद्याधर सिद्धांमध्ये कपिल, गंधर्वामध्ये चित्ररथ, यक्षराक्षसांमध्ये कुबेर, मनुष्यांमध्ये राजा, नागलोकात अनंत आणि सर्पलोकात वासुकी. तसं पितृलोकात पितृदेवता ही अर्यमा श्रेष्ठ आहे. आणि यमाबद्दल तर काय बोलायचं, यमाच्या तर किती गोष्टी आहेत.
पण आपल्याला कठोपनिषदातला यम लक्षात घ्या. तो फक्त दुसऱ्यांवर नियंत्रण नाही ठेवत, तो स्वतःवर सुद्धा नियंत्रण ठेवतो. मला ती गोष्ट जास्त आवडलेली आहे की आपल्या हातून जर एखाद्या अतिथीचा अवमान झाला, आपल्या अनुपस्थितीत तो एवढासा छोटासा नचिकेता येऊन 3 दिवस उपाशी राहिला, म्हणून त्यांनी काय केलं हो, त्याला 3 वर दिलेत आणि मुख्य म्हणजे मृत्यूवर विजय मिळवण्याचं सगळं ज्ञान दिलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी तर दिल्याच की वडिलांचा राग निघून जाऊ देत, सगळ्या अग्नीचं महत्त्व म्हणून तो त्रिनाचिकेत, नचिकेत नावाचा जो अग्नी आहे त्याचं ज्ञान त्याला दिलं आणि शेवटी सगळं मृत्यूबद्दलचं सगळं जे तत्त्व आहे ते सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. तर असाही यम आहे की स्वतःवर सुद्धा त्यानं नियंत्रण ठेवलं. आपल्या हातून चूक झाली, एखादा साहेब काय म्हणतो, मग मी साहेब आहे, मी अधिकारी आहे, मी काही करीन, तसं नाही आहे. त्यानं सुद्धा नियंत्रणातच राहायला पाहिजे. किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्या परीक्षिताला सुद्धा ज्या वेळेला त्याच्या हातून चूक झाली आणि 7व्या दिवशी मृत्यू येईल म्हटलेलं आहे, म्हणून त्यांनी 7 दिवसात सगळं भागवत पुराण आणि सगळं तत्त्वज्ञान ऐकून मृत्यूवर कसा विजय मिळवायचा, म्हणजे मृत्यू ही भय न ठेवता, मृत्यू ही एक नैसर्गिक हे आहे आणि आपण आचरणातनं आपल्याला मृत्यूवर विजय मिळवता येतो. अशा बऱ्याच कथा आहेत. तर त्यापैकी ह्या 2 तुम्हाला थोडक्यात सांगितले. किंवा यमराज, सावित्रीनं केवढं जिंकून घेतलेलं आहे यमराजाला, तेही सगळ्यांना माहिती की वटपौर्णिमा आपण साजरी करतो, पण एवढं सामर्थ्य पाहिजे, पावित्र्य पाहिजे आपल्याकडे, पातिव्रत्य पाहिजे. तर यमसुद्धा त्या ठिकाणी लीन होतो, उगाचच फक्त कडक राहतो असं नाही आहे. म्हणून शंकराचार्यांनी सांगितलेल्या 2 ओळी मला जास्त आवडतात. भगवद्गीता किंचिदधीता गंगाजललवकणिका पीता सकृदपि यस्य मुरारी समर्चा तस्य यमः किं कुरुते चर्चा. आपण थोडीशी गंगाजल प्यालो, थोडीशी भगवद्गीता म्हटली रोज, आज तर एकादशी आहे, सगळं पारायणच करायचं. आणि सकृदपि, सकृत म्हणजे अगदी एखाद वेळेला का विना, मुरारीची, भगवंताची अर्चा चांगली करायची, पूजन करायचं, आज स्मरण करायचं, नामस्मरण करायचं, ध्यान करायचं, चिंतन करायचं. मग आपल्याला यमाची भीतीच राहणार नाही. मग अशी माझ्या बहिणीचा फोन झाला होता, महिन्यापासून ती आजारी आहे म्हणून कळलं होतं, पण माझ्यासारखी अशी काय अनियंत्रित व्यक्ती मीच असेन की समजूनसुद्धा मला फोन करायला झाला नाही. मी केला तर तिला म्हटलं काय होतं, ती म्हणे काही नाही, मला भीती वाटते, त्या भीतीला मी काय करू, म्हणून मला चक्कर येते. आता मी मुद्दाम स्वतःचं उदाहरण सांगते आहे की असं प्रत्येकाच्या घराघरातून घडत असतं. आणि तस्य यमः किं कुरुते चर्चा. आपल्याला भीती फक्त प्रत्येकाला मरणाची भीती आहे. म्हणून 2रा अध्याय आम्ही इतका छान शिकवला होता की मनात त्याचं भयच ठेवायचं नाही आहे. जसं आपल्याला बालपण आहे, तरुणपण आहे, वृद्धापकाळ आहे, तसाच आपल्याला 4था जो आहे की देहांतर प्राप्ती, तथा देहांतर प्राप्ती धीरच तत्र न मुह्यति. धैर्यवान लोक त्या ठिकाणी असे गर्भगळीत होतच नाहीत. तो एक रुटीनमधला भाग समजायचा. आपल्याला 4 अवस्था आहेत, ही 4थी अवस्था प्राप्त झालेली आणि ती स्वतः ते स्वीकारतात. पण सामान्य माणसाला हे लक्षात येत नाही. समोरच्या माणसाची तडफड सुरू झाली, आजारी पडला, ॲडमिट केलं, ऑक्सिजन रे, अनामकं रे, की बाकीचीच माणसं घाबरून जातात. पण नाही आहे खरं म्हणजे. मला तर असं वाटतं की ज्या वेळेला डॉक्टरकडे जाऊनही काही उपयोग होणार नसतो, अशा वेळेला घरात शांत मरण येऊन द्यावं, चांगली स्तोत्र लावून ठेवावी, त्या व्यक्तीच्या कानावर सारखं पडावं, बोलता येत नसेल तर आपण बोलावं, म्हणजे त्याच्या मनात त्याचं चिंतन राहील. असं जर केलं ना तर यमाची भीती राहणार नाही. आणि यमः कलयतामहम, हे जे शंकराचार्याने आपल्याला सांगून दिलेलं आहे की तो जरी नियंत्रण, कालः कलयतामहम आणि मृत्यू सर्व हरश्चाहम, सगळ्यांचं हरण करणारा मीच आहे. हे 3 वाक्य जी आहेत ना आपल्याला या 10व्या अध्यायातली,
ही आपण चांगली लक्षात ठेवायची आणि कधी त्याच्याबद्दल घाबरायचं मनात येणे. म्हटलं सतत देवाचं नाव घ्या ना. विचार वेगळा वाईट मनात भीतीचा किंवा कुठला आणूनच द्यायचा नाही. शक्यतो लोक छोट्या छोट्या गोष्टीची भीती बाळगतात, ती तर मुळीच नाही, आणि मृत्यूचे तर मुळीच मानायचे नाही. तुम्ही म्हणाले एवढं सांगताय हे, पण खूप अनुभवले, खूप जणांचे अनुभवले, आणि एवढ्या मोठ्या मोठ्यांची उदाहरणं ऐकतो, त्याच्यातनं आपण काहीतरी सुधारला पाहिजे, स्वतःवर काहीतरी त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि म्हणून हा श्लोक फार महत्त्वाचा आहे, तो सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि मग आपल्याला कधीही त्या मृत्यूची किंवा यम आपली काळजीच, म्हणजे यम आपली काळजी घेईल, आपल्याला काळजीत पाडणार नाही आहे, त्याचा यम विचारसुद्धा करत नाही. तस्य यम किं कुरुते चर्चा. किंवा त्या समर्थांच्या जीवनातला एक प्रसंग आहे का शिष्याचा, तो मला मधुकर नावाचा फार आवडलेला आहे बघा. समर्थांनी सुद्धा त्या शिष्याला मृत्यूची भीतीच डोक्यात काढूनच सांगितली. भिक्षा मागायला गेल्यानंतर त्याला एका माणसाने त्याच्याकडे म्हणे, थांब थांब थांब, आईन मध्यान्नीला आलाय, जरा तुझा हात बघतो. आणि त्यांनी त्याला रूपरेषा त्या हस्त सामुद्रिक काल म्हटलं ना, तशाच ओळखता येतो. त्या ब्राह्मणांनी सांगितलं, आज रात्री 12 वाजता तुझा मृत्यू आहे म्हणून. आता त्याला पुढची भिक्षा घेता सुद्धा येईनं, घरी जाईल म्हणजे त्या समर्थांच्यापर्यंत आश्रमात किंवा याच्यावर जाईपर्यंत त्याला धडधड. पण प्रत्येकाला, लहान मुलांना तर वाटणारच न. एखाद्या लहान मुलाला सांगितलं आज तू मरणार आहेस, कसं वाटेल? त्याला काय आधी मरण म्हणजे माहिती नसतं, पण इतरांचं बघून जर त्याला माहिती असेल तर तो घाबरूनच जाईल. आणि तो धावत धावत आला समर्थांकडे, कावरा झालेला. तर समर्थ त्याला विचारतात की अरे तू असा घाबरलेला का दिसतोयस, काय झालं बाळा तुला? मधुकरा काय झालं? माधुकरी मागायला गेलास आणि हे काय झालं? तो सांगतो, असे ते शास्त्री मला म्हणले आज तू रात्री 12 वाजता मरणार आहेस. ते म्हणे काहीच करू नको, तू रात्री झोपताना फक्त रामाचं नाम घेत राहा, रामनाम घेत राहा, राम 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 राम, श्रीराम 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 श्रीराम, जे तुला म्हणता येईल ते म्हण, दुसरा काहीच विचार करू नको. शिवाय त्या कथेत सांगितलंय की समर्थांनी स्वतःचं ब्लँकेट, घोंगडी त्याला अशी लपेटून दिलेली होती, गुरफटली होती, आणि तेही त्याच्याजवळ बसले होते. पण ठराविक वेळानंतर ते जरी बाहेर गेले असले तरीसुद्धा त्यांनी त्याला एक कवच ज्याला म्हणतो ते त्याच्याभोवती निर्माण केलेलं होतं. आणि ज्या वेळेला यमदूत येतात तेव्हा ह्याला दिसतात यमदूत, पण त्यानं आपल्या गुरूंवर विश्वास ठेवला आणि सतत तो रामनाम घेत राहिला. ते काही शिष्य करू शकले नाहीत. यमाचे जे अनुयायी आहेत ते काही करू शकले नाहीत. मग स्वतः साक्षात यम येऊन उभा राहिला तरी त्याची ताकदच नाही ना त्याला हात लावण्याची. कारण तस्य यम किं कुरुते सकृदपि यस्य मुरारी समयच्या. मुरारी म्हणजे कुठलाही देव, राम असेल, कृष्ण असेल, तुमच्या याच्यातला जो आहे, आपल्या मनातला जो ज्याच्यावर श्रद्धा आहे, त्याच्यावर जर आपण पूर्ण निष्ठा ठेवली तर खरंच आपल्याला तो यमदेवाची भीती वाटायचं कारण नाही. मला फार या श्लोकावर बोलावंसं वाटत होतं. थोडंसं जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलेलं आहे. आणि म्हणून यमस संयमतामहम, तर यमाची आपण भीती बाळगायचं कारण नाही. पुढचा श्लोक तर सगळ्यांच्या माहितीतले बरेचसे हे आहेत, त्याबद्दलही आपल्याला फार बोलावं लागणार नाही. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम. मी आत्ताच सांगितलं, कालाचाही उल्लेख इथं आहेच. मृगाणांच मृगेंद्रोहम वैनतेयश्च पक्षिणाम. प्रल्हाद हा च अस्मी, सगळीकडे च अस्मी आहेच. दैत्यानाम, मी दैत्यांमधला कोण आहे? प्रल्हाद आहे, आणि दैत्यांमधला मी प्रल्हाद आहे. आणि काल हा कलयताम अहम. कलयताम म्हणजे काय हो, तर मोजमाप करणं. आता बघा आपण म्हणतो किती मिनिट राहिली, 7 मिनिट राहिली, 8 मिनिट राहिली. हा काल गणना करण्याची गोष्ट आहे ना, हा गणना करत असतो. आता हल्ली झाली सेकंद, मिनिट, पण आपल्याकडं घटका, मुहूर्त, पळं अशी होती की नाही पूर्वीच्या काळी. निमेष म्हणजे काय की आपली पापणी खाली आणि वर व्हायला जेवढा काळ लागतो तो निमिष. म्हणून निमिषार्ध म्हणजे काय की पापणी फक्त खाली येणं किंवा पापणी फक्त वर जाणं.
याला निमिषार्ध म्हणतात. तर ही सगळी कालगणना आहे. मग गणना करणाऱ्यांमधला काळ मी आहे. म्हणून आपण पंचांग जर पाहत असू तर त्याच्यामध्ये सगळं असतं की नाही. सूर्योदय, सूर्यास्त, कुठलं नक्षत्र आहे, त्या सगळ्याचा जर आपल्याला अभ्यास असेल तर ही सगळी गणना करण्यामधला हा काळ मी आहे. त्यामुळे आपल्याला मग दिवस कळतो, रात्र कळते, मध्यान्ह कळते, मध्यरात्र समजते. कारण आपण म्हणतो आता ते वाजले आले. पूर्वीच्या काळी सावलीवरनं ठरवायचे की आता किती काळ राहिला. काठी दारामध्ये रोवली जायची आणि मग एवढं आलं म्हणजे बघा आजीबाईचं घड्याळ ते छान होतं. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक. बरोबर ती म्हणायची आता ना एवढे 4 वाजायला आले, आता ना सूर्यास्त होणार आहे, आता ना अमुक करायची वेळ झाली, आता दिवे लागणीची वेळ झाली. म्हणजे त्यावेळेला जरी अगदी किती वाजले सांगता येत नव्हतं, पण त्याच्यावरून कालगणना सगळी केली जायची. कालः कलयतामहम्. आणि मृगाणांच मृगेंद्र हा अहम. मृग म्हणजे सगळे प्राणी, पशु, आणि त्याच्यामधला मी कोण आहे? मृगेंद्र, सिंह मी. म्हणून बघा आपल्याला जर कोणी विचारलं तू काय होणार, तर लहान मुलांना जे आवडतं, मी मोर होणार, मी पक्षी होणार, मी ससा होणार, मी वाघ होणार, मी कोल्हा होणार. पण जर आपल्यामध्ये ताकद असेल, हिंमत असेल, तर लोक म्हणतील मी सिंह होणार. असं पण त्याच्यावरनं करतात बरं का. मानसिकता माणसाची समजून घेतात की त्याला कोण व्हावं असं वाटतंय. तर तो मृगराज सिंह मी आहे. आणि तो सगळ्यांचा राजा आहे ना, सगळ्यांवर वर्चस्व गाजवतो ना. किंवा जसा इंद्र सगळ्या देवांचा राजा, तसा हा राजा. आणि पक्षिणाम वैनतेय हा अहम. वैनतेय हा च पक्षिणाम. वैनतेय म्हणजे गरुड. त्याच्या आईचं नाव आहे विनता, तिच्यापासून झालेला तो वैनतेय. तर पक्ष्यांमधला मी गरुड आहे. दी मोस्ट, दी बेस्ट, ते सगळं म्हणजे विभूती. विशेषण भूती. विशेष भूती म्हणजे कल्याण, जास्तीत जास्त कल्याणकारक किंवा ऐश्वर्यकारक अशा ज्या गोष्टी आहेत त्याला विभूती म्हटलेलं. इथे सगळी समृद्धी आहे, गुणांची आहे, सगळ्याची आहे, आणि ती विभूती मानलेली आहे. बघू समश्लोकी बघूया. असे दैत्यात प्रल्हाद मोजणारात काळ मी. श्वापदात असे सिंह पक्षात खगराज मी. श्वापद म्हणजे मग पशु पक्षी प्राणी सगळे आले, त्याच्यामध्ये मी आहे सिंह. आता नातू म्हणतात प्रल्हाद रूप दितिजातील मीच आहे. मी चातकातीलही मालक काल आहे. चालक काळ आहे ना. मी मगाशी म्हणलं तसं मैनाच्या मना राखून ठेवलेला आहे बघा, स्तब्ध केलेला आहे भगवंतानी. पण त्यांनी जर कंट्रोल नाही केला तर मग हा काळ चालू राहतो. सेकंद, मिनिट, तास असा आपला चालू राहतो, किंवा घटका पळ अशानुसार चालू राहतो. की सिंह मी वनुपशु तिल मुख्य जात. नारायणांश विनता सुत पक्षी यात. म्हणजे विनतेचा सुत असा पक्ष्यांमधला मी गरुड आहे. पहा मीच प्रल्हाद दैत्यामध्येची, तसा भासणारा मध्ये काळमीची. ग्रासणारा, तसा ग्रासणारा मध्ये काळमीची. पशूंच्या मध्ये मी असे सिंह जाण, तसा नाही पक्षी गरुडा समान. सगळ्यात श्रेष्ठ गरुड आहे, म्हणून तर नारायणाचं विष्णूचं वाहन आहे की नाही गरुड. आता तो कसा झाला, काय झाला, आपण आता त्या गप्पा नको मारायला. त्या डॉक्टर निंबकर म्हणतात असे जाण प्रल्हाद दैत्येश्वरात, असे काळमी की गणती जनात. मृगा माझी मी सिंह कौंतेय होय, तसे पाखरान माझी मी वैनतेय. पाखरांमध्ये पक्ष्यांमध्ये मी हा वैनतेय आहे, जे विनताईचा पुत्र गरुड आहे. असा मी श्रेष्ठ, सगळं भगवंत सांगतात की या श्रेष्ठ विभूती
या माझ्याच आहे. आता प्रल्हाद तर माहिती आहे, प्रल्हादाची सुद्धा कहाणी सगळी तुम्हाला माहिती असेल की दैत्यांमधला तो आहे खरं. भागवत पुराणात त्याची सगळी हे केलेली आहे. आणि गणना करणाऱ्यांमधला मी काळ आहे. तर हिरण्यकश्यपू त्यानं काय केलं, तर महाविष्णूची अनेक वर्ष तपश्चर्या केली. आणि मग विष्णू येऊन जेव्हा त्याच्या पुढे उभे राहिले तेव्हा ते काय म्हणतात, वर माग. त्यांनी कसा वर मागितला होता, फार हुशारीनं. कसा मागितला, तो म्हणतो मला अमर कर. नाही, भगवंत सांगतात अमरपणाचा पट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेलं नाही. जो जन्माला आला त्याला मरण आहे. मग तुला काय वर पाहिजे तो सांग. मग तो अमर होण्याची ईर्ष्या होती, पण परत तो सांगतो मला मनुष्याकडून मरण नको, मला मृगाकडून नको, मला जमिनीवर नको, मला आकाशात नको, मला शस्त्रानं नको, मला अस्त्रानं नको, मला दिवसा नको, मला रात्री नको. पण संध्याकाळ विसरून गेला तो. आणि बाहेर नको, घरात नको, किती किती अटी सांगितल्या हो. आता विष्णूला आनंद झाला, म्हणतात ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल, तथाच तू. आणि त्याचा खरा मृत्यू कसा तिन्ही सांजेला झालेला आहे. मनुष्य नको, पशु नको म्हणून नर आणि सिंह दोघांचं रूप त्यांनी घेतलं. बाकी भगवंताची कथा तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे आत्ता जास्त काही त्यात आपण रमायला नको. पण असं जे घडतं ते आपल्या चुकून, म्हणजे आपल्या चुकीमुळं किंवा आपल्या नजर चुकीनं म्हणतो, बोलण्यातल्या चुकीनं म्हणतो, त्यानं मागून घेतलं. घरात नको, बाहेर नको, घेतलं मध्यावरच, अधांतरीच. तर अशा ठिकाणी तो, पण तिथे जेव्हा तपश्चर्येला गेला होता त्यावेळेला जेव्हा सगळ्या देवदानवांमधलं युद्ध झालं आणि दैत्याची पत्नी ही गर्भवती असते, आणि म्हणून इंद्राला वाटतं की त्यांचा नाश करावा. पण नारदांनी त्याला सांगितलेलं की तू तिला मारू नकोस, कारण तिच्यावर नारायणाचे संस्कार आहेत. म्हणून मग त्यांनी त्याला वाचवलेलं असतं त्यावेळेला प्रल्हादाला. नाही तर तो तेव्हाच त्याचा गर्भामध्येच नाश झाला असता. कारण तो सांगतो नारद की तो जरी दैत्य असला ना तरी तू सोडून दे. त्याच्या आईचं नाव कयाधू असतं की नाही प्रल्हादाच्या. मग ती नारदांच्याच आश्रमात राहते आणि सारखे तिच्यावर ते गर्भावर संस्कार झालेले आहेत. भागवत सगळं समजावून दिलेलं असतं. आणि तो गर्भातनं हुंकार द्यायचा. काही कथा सांगितली की म्हणायचा, म्हणजे इतके त्याच्यावर संस्कार झाले. आणि त्याचा अर्थच बघा, म्हणजे प्रकर्षण, लहाद म्हणजे आल्हाद, आनंद. प्रकर्षण अत्यंत आनंद देणारा, आल्हाद देणारा असा तो प्रल्हाद आहे. म्हणून दैत्यांमधली विभूतीसुद्धा प्रल्हादाची सांगितलेली ही लक्षात ठेवा. आणि कालः कलयतामहम, ते आता ते मगाशी म्हटलं की काळ हा अगदी टिप आपण एखादी बघा पूर्वीच्या काळी ते असं हे असायचं, घटिका मोजायचं एक यंत्र असायचं, त्याला छोटंसं छिद्र असायचं, ते पाण्यामध्ये टाकलं जायचं आणि मग बरोबर ते भरलं की ती घटिका झाली. मग त्यावेळेला लग्न लागणार किंवा त्यावेळेला ते काल मोजण्याचं साधन होतं. म्हणून ही काळाची सत्ता जास्त महत्त्वाची आहे. काळ म्हणजेच यमालाही म्हटलं जातं की तो बरोबर ती काळ, ती वेळ ती साधत असतो. आणि म्हणून काळ मीच आहे, तोही अनादी आहे. काळाची कधी सुरुवात झाली सांगता येईल का कोणाला? नाही. म्हणून तो परमेश्वर स्वरूप आहे असं म्हटलेलं. आणि मृगेंद्र तर माहिती आहे, मृग म्हणजे सगळे पशु पक्षी प्राणी, आणि त्यातला इंद्र म्हणजे सिंह मी आहे. सगळ्यात ऐट असते बघा त्याची ती आयाळ रे, त्याची गर्जना रे. त्याचं खरं डोळे त्याचे तसे बारीक असतात, पण तरीसुद्धा अगदी बरोबर तो आपलं जे सावज आहे ते पटकन शोधत असतो. असं सगळं पराक्रमी असतं तो मी आहे. आणि मगाशी म्हणलं तसं या कश्यप मुनींना वनिता आणि दुसरी कद्रू असते, तर त्या वनितेपासून झालेला हा वैनतेय म्हणजे काय म्हणू आपण, गरुड आहे. त्यामुळं तो मी आहे असं भगवंत सांगतात. त्याच्यात सुद्धा सूर्याचे बघा असे पांगुळा सारथी ज्या रथासी, तर त्यातलं जे त्या कद्रूला घाई झालेली असते आणि 500 वर्ष थांब सांगितलेलं असतं, पण ती पटकन ते जे काही अंड आहे ते फोडून टाकते
आणि म्हणून पहिला जो मुलगा होतो तो अरुण म्हणजे तो पांगळा आहे. मग दुसरं जे अंड असतं ते मात्र थोडे दिवस थांब म्हणतात आणि म्हणून त्याच्यातनं नंतर हा वैनतेय म्हणजे गरुड होतो. अशा म्हणजे पराक्रमी किंवा अशा चांगला होतो असं सांगितलेलं आहे. या गरुड हा भगवंत. पण त्या गरुडाची एका ह्याच्यामध्ये मात्र कथा सरमापणी संवाद सुक्त वेदामध्येच खूप छान सांगितलेलं आहे की तो गरुडसुद्धा काय असतो, थोडा स्वार्थी असतो, मतलबी असतो. पण इथे मात्र त्या कथेचा संदर्भ नाही घ्यायचा. तो पराक्रमी आहे, सगळ्यात बलवान आहे, त्याचे पंख मोठे असतात आणि भगवंतांनी त्याला आपलं वाहन केलेलं आहे. तर असं आपण ह्या सगळ्या विभूती, त्या विभूतींमधलं जे जे काही श्रेष्ठपण आहे ते आपण मिळवण्याचा प्रयत्न करूया. आणि एकादशीच्या पुन्हा शुभेच्छा देते. सगळ्यांना जेवढी साधना करता येईल तेवढी करा. निदान हा 10वा अध्याय तरी सगळ्यांनी म्हणा. जवळजवळ होत आलेला आहे, पण मला असं वाटलं होतं की झाला असता. तर सोमवारी आपल्या वेळेला क्लास न होणार, तर सोमवारी मात्र संध्याकाळी मी घेणार आहे. हे 3 दिवस जसा भगवद्गीतेचा क्लास वेळेला झाला, पण ज्ञानेश्वरीचा लवकर घेतला होता. त्या दिवशी सकाळी ज्ञानेश्वर मंदिरात ते काल्याचं कीर्तन वगैरे आहे. तर आपण 4:30 ते 5:10 झाल्यानंतर तुमचा घेऊया. 5:30 ते 6:10 वगैरे असा घेऊयात त्यावर त्या दिवशीचा. मी दादा पाठवतील सूचना. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.